नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजेच टीईटी 2026 करता महत्त्वपूर्ण असणारा विषय विद्यार्थी मित्र बघा, गणित आणि भूमिती. ओके, सगळ्यात महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजे गणित आणि भूमिती. तर गणित आणि भूमिती या विषयावरील आतापर्यंत 2013 ते 2025 पर्यंत टीईटी परीक्षेमध्ये आतापर्यंत जे काही प्रश्न विचारले होते, असे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बघा, सर्व प्रश्न हे आपण ट्रिक्स आणि क्लुप्त्यानुसार या ठिकाणी सोडणार विद्यार्थी मित्र. यामध्ये तुम्हाला भूमितीचे प्रश्न झाले, बीजगणिताचे प्रश्न झाले, अंकगणिताचे सर्व प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार आहेत. ओके, बघा, आणि टीईटी परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्र या ठिकाणी पॅटर्न हा सेम असतो. हेच प्रश्न हे वारंवार रिपीट होत असतात. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. आगामी होणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल विद्यार्थी मित्र. बघा, पेपरला फक्त आता 21 दिवस शिल्लक आहे, तर फार कमी अवधी शिल्लक आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न या ठिकाणी आपण घेऊया. प्रश्न काय बघा विद्यार्थी मित्र, समजून घेऊया. बघा, त्रिकोणाच्या बाजू, ओके, एका त्रिकोणाच्या बाजू 4 5 7 या गुणोत्तरामध्ये आहेत. जर त्यांची परिमिती ही 48 इंच असेल तर मोठ्या बाजूंमधील फरक काय असेल, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपल्याला एक त्रिकोण सांगितलेला आहे. ओके, काय सांगितलेलं आहे? त्रिकोण. आणि या ठिकाणी या त्रिकोणाच्या आपल्याला बाजू दिलेल्या आहेत. ओके, बाजू काय म्हटले आहे? त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. याचं प्रमाण दिलेलं आहे विद्यार्थी मित्र. बघा, प्रमाण काय? 4 5 7 असं प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे. मग आता या ठिकाणी या गुणोत्तरामध्ये आहेत, हे कशामध्ये दिले? हे गुणोत्तरामध्ये आपल्याला दिलेले आहेत. ओके, 4 5 7 या गुणोत्तरामध्ये दिलेले आहे. जर त्यांची परिमिती ही 48 सेंटीमीटर असेल, ओके, 48 इंच असेल, तर मोठ्या बाजूंमधील फरक काय असेल? ओके, ज्या मोठ्या बाजू आहेत त्यामधील फरक काय असेल, असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला इझिली सोडवता येतो. तर पहा, सगळ्यात पहिले करायचं काय? आपण या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्या. ओके, यामध्ये आपल्याला दिलेलं काय काय हे समजून घेऊ. आपल्याला या गुणोत्तरामध्ये विद्यार्थी मित्र त्रिकोणाच्या बाजूचे गुणोत्तर काय दिले आहे? 4 5 7 दिले आहे. म्हणजे याच्या बाजू काय असतात? ओके, या ठिकाणी बाजू ज्या आहेत 4 अधिक 5 अधिक 7, ओके, या ठिकाणी प्रमाणात आहेत. आणि याबरोबर परिमिती जी आहे ही 48 दिली आहे. 48 काय दिली आहे आपल्याला? या ठिकाणी लक्षात द्या, 48 ही आपल्याला परिमिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मग आता या ठिकाणी करायचं काय विद्यार्थी मित्र? तर बघा, या ठिकाणी हे आपण सोडून घेऊया. कशा पद्धतीने आपल्याला सोडता येतील हे देखील समजून घ्या. पहा, 4x अधिक 5x अधिक 7x बरोबर 48. ओके, ही आहे परिमिती. मग आता या ठिकाणी विद्यार्थी मित्र, या ठिकाणी 4 अधिक 5 अधिक 7x जर गेला आपण तर हे येतात एकूण 16x. ओके, बरोबर 48. आता याचा भागाकार करायचा विद्यार्थी मित्र. हे जाणार या ठिकाणी येणार, तर काय होणार? हे भागाकारामध्ये जाणार, इकडे येणार. तर बघा, मग या ठिकाणी 48 भागिले 16, ओके, केले तर आपल्याला काय मिळतं? 48 त्रिक 16 त्रिक 48. ओके, 16 त्रिक 48 म्हणजे आपल्याला 3 मिळतं. ओके, मग या ठिकाणी विद्यार्थी मित्र 3 काय झाली? तर ही x ची व्हॅल्यू झाली. ओके, x बरोबर काय मिळाला आपल्याला? 3 मिळाला. आता आपल्याला या हे गणित सोडून घ्यायचं आहे. ओके, हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. बघा, मग आता या ठिकाणी काय? x ची किंमत आहे 3. मग आता दुसरा टप्पा या ठिकाणी समजून घ्या विद्यार्थी मित्र. x ची किंमत जर 3 आली आपल्याला, ओके, x ची किंमत किती मिळालेली आहे आपल्याला? 3 मिळाली आहे. x ची किंमत आपल्याला 3 मिळालेली आहे. तर आता बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र, आता दोन मोठ्या बाजूतील फरक काढायचा आहे. ओके, काय करायचं आपल्याला? दोन मोठ्या बाजूतील फरक काढायचा आहे. दोन मोठ्या बाजूतील फरक. आता दोन मोठ्या बाजूतील फरक काढायचा असताना दोन मोठ्या बाजू कोणकोणत्या दिल्यात आपल्याला? या ठिकाणी बघा, एक आहे 5x आणि दुसरा आहे 7x. ओके, बघा, मग काय या ठिकाणी 7 वजा 5. ओके, याची आपल्याला वजाबाकी करावी लागेल. दोन मोठ्या बाजूतील आपल्याला फरक समजून घ्यायचा आहे ना, आपल्याला या ठिकाणी याची वजाबाकी करायची आहे. मग वजाबाकी केली असता आपल्याला काय मिळतं? उत्तर 2 मिळतं. ओके, वजाबाकी केली असता काय मिळतं? 2. मग आता करायचं काय विद्यार्थी मित्र? या ठिकाणी 2 गुणिले आपल्याला x ची किंमत काय मिळाली होती? 3. मग 3 इथे घ्यायचं आहे. ओके, 2 गुणिले 3 बेत्रिक किती होतं या ठिकाणी? बघा, तर 6. म्हणजेच काय विद्यार्थी मित्र? 6 इंच हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, पहा, अशा पद्धतीने अगदी सहजरित्या हे या प्रश्न आपण सोडवलेला आहे. तर बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र, ऑप्शन नंबर बी 6 इंच. ओके, काय दोन मोठ्या बाजूतील फरक काय असेल? तर हा 6 इंचाचा असेल. त्यामुळे ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्र. पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय या ठिकाणी समजून घ्या.
110 सेंटीमीटरचे 1.10 मीटरशी गुणोत्तर शोधा. ओके, 110 सेंटीमीटरचे काय 1.10 मीटरशी या ठिकाणी काय गुणोत्तर शोधायचं आहे. आता बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी गुणोत्तर शोधताना आपल्याला काही किमती दिलेल्या आहेत, त्या आपण सगळ्यात पहिले समजून घेऊ. बघा यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला बघा विद्यार्थी मित्र 110 सेंटीमीटर दिलेलं आहे. 110 काय दिलेलं आहे, सेंटीमीटर दिलेलं आहे. आणि याचं काढायचं कशाचं आहे, याचं प्रमाण कशाचं काढायचं आहे, गुणोत्तर त्याचं 1.10 मीटरशी काढायचं आहे. ओके, मीटरशी. आता सेंटीमीटर आणि मीटर या ठिकाणी काय हे आपल्याला सगळ्यात पहिले समजून घ्यावं लागेल. ओके, तर पहा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी 1 मीटर बरोबर किती, 1 मीटर बरोबर 100 सेमी. ओके, 1 मीटर बरोबर किती, 100 सेंटीमीटर होत असतं. मग त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्र बघा, या ठिकाणी 110 सेंटीमीटर आहे, तर या ठिकाणी 100 आणि हे 10 वरचे जे असतात हे म्हणजेच काय असतात, हे सेंटीमीटर मध्ये पहिलेच असतात. म्हणजे हे देखील किती झालं विद्यार्थी मित्र, तर हे देखील 110 सेंटीमीटरच झालं. ओके, 110 सेंटीमीटर झालं. आता बघा दोन्ही किमती ज्या आहेत, दोन्ही किमती या सेंटीमीटर मध्ये आलेल्या आहेत. मग आता या ठिकाणी जर बघितलं आपण, याचं प्रमाण काय येणार आहे, तर प्रमाण येतं एकास एक. ओके, प्रमाण काय बनतं, एकास एक बनतं. त्यामुळे ऑप्शन नंबर बघा या ठिकाणी एकास एक कुठे आहे, तर ऑप्शन नंबर बी. ओके, सॉरी, ऑप्शन नंबर सी एकास एक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, अगदी सहजरित्या या पद्धतीने आपण गणितही सोडवू शकतो. ओके विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे. आणि जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, बघा अगदी 2 स्टेप मध्ये या प्रश्नाचं उत्तर निघालेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. बघा, अमर पश्चिमेकडे 25 किमी चालत गेला. त्यानंतर तो डावीकडे वळला आणि 15 किमी अंतर चालत गेला. ओके, त्यानंतर काय डावीकडे वळून तो 15 किमी अंतर चालत गेला आणि पुन्हा डावीकडे वळला आणि 35 किलोमीटर जो आहे तो चालला. नंतर तो उजवीकडे वळला आणि थांबला, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपल्याला सगळ्यात पहिले काय दिशा ही संकल्पना समजून घेताना आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, मॅपिंग करून घ्यावं लागेल. ओके, तर बघा या टाइप मध्ये काय करायचं आहे, सगळ्यात पहिले एका कॉर्नरला मॅपिंग करून घ्यायचं आहे. तिथे दिशा लिहून घ्यायची आहे विद्यार्थी मित्र. बघा, पूर्व, त्यानंतर पश्चिम, उत्तर, दक्षिण. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपल्याला कुठेही आपल्याला काय दिशा या ठिकाणी दिल्या आलेल्या नाहीत. ओके, मग या ठिकाणी दिशा लिहून घ्यायच्या आणि उपदिशाची सध्याची गरज नाही, त्यानंतर आपण बघूया, जर आवश्यकता पडली देखील करता येतात. तर पहा आता काय सांगितलेलं आहे या ठिकाणी. ओके, बघा आता या ठिकाणी सपोज अमर आहे. ओके, या ठिकाणी काय अमर. आता अमर जो आहे विद्यार्थी मित्र, हा काय म्हटलेला आहे आपल्याला, तर अमर जो आहे हा सर्वप्रथम किती म्हटलाय, पश्चिमेकडे 25 किलोमीटर गेला. ओके, बघा मग पश्चिमेकडे 25 किलोमीटर गेला तर हा या दिशेला जाणार. ओके, पश्चिमेकडे 25 किलोमीटर आला. ओके, किती आला, पश्चिमेकडे हा आला 25 किलोमीटर. ओके, 25 किलोमीटर पश्चिमेकडे आला. त्यानंतर तो विद्यार्थी मित्र बघा, त्यानंतर काय म्हटलंय, त्यानंतर तो डावीकडे वळला आणि 15 किलोमीटर चालला. ओके, पश्चिमेकडे काय या ठिकाणी 25 चालला, तर डावीकडे वळला तो परत खालच्या दिशेला येणार. ओके, खालच्या दिशेला येणार आणि किती किती चालला, तर इथे हा चालला 15 किलोमीटर. ओके, 15 किमी इथे चालला. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्र परत काय झालं, तर परत हा इथून जो आहे हा आता बघा पुन्हा तो डावीकडे वळला. ओके, आता बघा या ठिकाणी परत डावी दिशा म्हणजे कोणती झाली या ठिकाणी, तर पूर्व दिशा. ओके, तर परत तो डावीकडे वळला. आता डावीकडे वळला आणि किती चालला, तर डावीकडे वळून तो विद्यार्थी मित्र हा चालला किती, तर 35 किमी अंतर चाललाय. ओके, किती किलोमीटर चाललेला आहे, तर हा 35 किमी अंतर या ठिकाणी चाललेला आहे, 35 किमी. मग आता विद्यार्थी मित्र 35 किमी चालला आणि नंतर तो उजवीकडे वळला. ओके, आता या ठिकाणी बघा उजवी दिशा म्हणजे खालची दिशा उजवी असणार आहे. ओके, खालची दिशा काय असणार, त्याची उजवी असणार आहे. मग या ठिकाणी हा उजवीकडे वळला आणि उजवीकडे वळून तो किती चालला, तर त्या ठिकाणी तो थांबला. ओके, म्हणजे या ठिकाणी हा वळून या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी विद्यार्थी मित्र हा थांबला. ओके, बघा मग आता या ठिकाणी सांगा मला ही दिशा कोणती. आता आपण दिशा बघूया. आता तो कुठे खालच्या दिशेला आहे, या ठिकाणी दिशा समजून घेऊया. कोणती दिशा या ठिकाणी, दक्षिण दिशा आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर सी दक्षिण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा या पद्धतीने मांडणी करून आपण या टाईपचे प्रश्न हे सहज सोडवू शकतो. ओके, बघा दक्षिण दिशेकडे तो आता असणार आहे. ओके, चलो यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय आहे, एका कुटुंबातील 5 सदस्यांची वजने अनुक्रमे 15 किलोग्रॅम, 5 किलोग्रॅम, 9 किलोग्रॅम, 56 किलोग्रॅम आणि 60 किलोग्रॅम आहेत. तर त्या कुटुंबाचे सरासरी वजन काढा. ओके, किलोग्रॅम मध्ये आपल्याला त्या कुटुंबाचं सरासरी वजन आपल्याला काढायचं आहे. ओके, पहा आता
आता विद्यार्थी मित्र काय असणार आहे तर बघा या ठिकाणी अशा वेळी काय असते, सरासरी म्हणजे काय तर वजनाची एकूण बेरीज आणि एकूण व्यक्ती. ओके, या ठिकाणी लिहून देतो. पहा, सरासरी बरोबर काय वजनाची एकूण बेरीज. ओके, जी वजने आहे त्याची एकूण बेरीज. सरासरी म्हणजे वजनाची एकूण बेरीज भागिले एकूण व्यक्ती. एकूण व्यक्ती किती असतील ते यामध्ये येणार. मग आता बघा विद्यार्थी मित्र, एकूण बेरीज आणि एकूण व्यक्ती हे आलं. मग आता या ठिकाणी मांडणी करून घेऊया. पहा, एकूण बेरीज मध्ये काय आपल्याला सुरुवातीला किती व्यक्ती आहेत तर 5 व्यक्ती आहे. याचं किती 15 किलोग्रॅम, एकाचा आहे 5 किलोग्रॅम, त्यानंतर एकाचा आहे 56 किलोग्रॅम, एकाचा आहे 60 किलोग्रॅम आणि एक आहे 9 किलोग्रॅम वजनाचा. ओके, तर बघा आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्र हे सर्व झाले. मग एकूण व्यक्ती किती आहेत तर एकूण विद्यार्थी मित्र या ठिकाणी 5 व्यक्ती आहेत, त्याच्यामुळे भागाकारामध्ये लिहायचं 5. ओके, बघा आता याची बेरीज केली असतात 56 अधिक 60. ओके, बघा या ठिकाणी याची बेरीज करूया तर टोटल बेरीज येते या ठिकाणी विद्यार्थी मित्र 145. ओके, किती येते 145 भागिले 5 या ठिकाणी करायचं आहे. आता 5 ने याला भाग द्यायचा आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा तर 5 ने या ठिकाणी 14 ला भाग देत असताना आपण बघूया. पहा या ठिकाणी भाग देऊया. 5 दुनी 10 उरले 4. ओके, उरले किती या ठिकाणी विद्यार्थी मित्र 4. तर 5 चूक 5 9 45 उरले 4. ओके, या ठिकाणी 5 9 45 म्हणजेच किती 29. ओके, काय या ठिकाणी 29 हे आपल्याला मिळालंय. म्हणजेच 29 काय विद्यार्थी मित्र या ठिकाणी तर 29 हे काय झालं तर 29 हे झालं विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा सरासरी वजन. ओके, 29 काय झालं या ठिकाणी सरासरी वजन. सरासरी वजन किती मिळालेलं आहे तर 29 किलोग्रॅम या ठिकाणी हे वजन मिळालेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी 29 kg हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. ओके, हा या टाईप मध्ये हे प्रश्न आपल्याला सोडवले जातात. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ओके तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर बघा एका पुस्तकाचा 1/3 भाग व 18 पाने वाचून झाल्यानंतर 50 पाने उरतात. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र एक पुस्तक आहे, त्याचा किती भाग वाचून झालेला आहे तर त्याचा 1/3 भाग वाचून झालेला आहे, अधिक काय तर 18 पाने वाचून झालेले आहे. ओके, हे सर्व वाचून झाल्याच्या नंतर एकूण किती तर त्या ठिकाणी शिल्लक पाने किती दिलेले आहेत हे देखील समजून घ्या. ओके, पहा यानंतर शिल्लक किती उरतात तर शिल्लक ही 50 पाने उरतात. किती 50 पाने त्या ठिकाणी शिल्लक राहतात. तर मग आता विद्यार्थी मित्र तर त्या पुस्तकामधील एकूण पानांची संख्या किती असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघा तर त्या पुस्तकात एकूण शिल्लक पाने किती आहेत. ओके, किती पाने शिल्लक असणार आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. शिल्लक पानांची संख्या आपल्याला विचारलेली आहे. ओके, 1/3 भाग वाचून झाल्यानंतर किती उरत आहे 1/3 भाग आणि 18 पाने ही वाचून झाल्यानंतर 50 पाने उरत आहेत. ओके, मग एकूण पाने किती असणार आहे त्या पुस्तकामध्ये ते समजून घेऊया. बघा कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा या ठिकाणी समजून घ्या विद्यार्थी मित्र. आपल्याला काय 18. ओके, 18 पाने 1/3 भाग मध्ये काय 18 पाने आणि उरली किती आहेत या ठिकाणी पानाची संख्या आपल्याला फक्त पाने समजून घेऊया 50 उरलेली आहेत. ओके, बघा मग आता विद्यार्थी मित्र काय करायचं या ठिकाणी बघा 18 आणि 50 पाने याची बेरीज जर केली आपण तर किती येते याची बेरीज येतं 68. ओके, किती येतं 68. तर बघा विद्यार्थी मित्र आता या ठिकाणी 68 पाने आहेत. ओके, 68 काय आहेत पाने आहेत या ठिकाणी ही झाली 68 पाने. मग आता आपल्याला या ठिकाणी छेदात काय दिलंय तर 1/3 दिलेला आहे. ओके, 1/3. आता यामध्ये फरक कितीचा आहे तर फरक येतो विद्यार्थी मित्र 2चा. ओके, या अंशामध्ये काय या ठिकाणी 2चा फरक आहे. मग या फरकाने काय करायचं याला भाग द्यायचा. या फरकाने काय करायचं याला भाग द्यायचा. मग आता बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी या फरकाने जर आपण भाग दिला ओके बेत्रिक 6 आणि बेचूक 8. ओके, बेत्रिक 6 आणि बेचूक 8 असं जर केलं तर बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपल्याला 34 हे उत्तर मिळतं. ओके, काय मिळतं 34. आणि आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी छेदात किती होतं आपल्याला 3. ओके, छेदात किती होतं 3. मग या ठिकाणी 34 ला 3 ने गुणूया. ओके, 34 ला 3 ने गुणले असता 3 चूक 12 हातचे आले 1 3 त्रिक 9 आणि 1 10 म्हणजेच या ठिकाणी 102. ओके, किती म्हटलंय 102. आता 102 पाने हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, किती आहेत एकूण 102 पाने त्या पुस्तकामध्ये असणार आहेत. ओके, चला त्यामुळे ऑप्शन नंबर सी 102 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर
आहे. आता हाच प्रश्न विद्यार्थी मित्र आपण एका वेगळ्या पद्धतीने देखील सोडवू शकतो. ओके, पहा वेगळ्या पद्धतीने म्हणजे कसा, तर बघा सगळ्यात पहिले काय करायचं आहे, 18 अधिक 50 याची मांडणी करून घ्या अशी. ओके, 18 अधिक 50 बरोबर 68 ही मांडणी केली असता विद्यार्थी मित्र बघा 68 गुणिले मध्ये काय करायचं आहे, 3 करायचं आहे आणि छेदामध्ये 2 द्यायचं आहे. ओके, 3 छेद बाजू आणि भाग या ठिकाणी लिहिलाय. या ठिकाणी बघा बे एक बे, बे त्रिक 6 आणि बेचूक 8, 36 गुणिले 3 असं केलं तर 102. अशा पद्धतीने डायरेक्टली देखील उत्तर आपण काढू शकतो विद्यार्थी मित्र. ओके, बघा या टाईपने आणि या टाईपने दोन्ही पद्धतीने हा प्रश्न सोडवता येतो. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे. प्रश्न काय या ठिकाणी समजून घ्या. समद्विभुज त्रिकोणाचा पाया 8 सेंटीमीटर आहे आणि प्रत्येक सारखी बाजू ही 5 सेंटीमीटर आहे. ओके, समद्विभुज त्रिकोणाचा पाया किती, 8 सेंटीमीटर आहे आणि प्रत्येक सारखी बाजू ही 5 सेंटीमीटर आहे. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. ओके, बघा तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्र. तर बघा विद्यार्थी मित्र, आता काय आहे यामध्ये, जर समद्विभुज त्रिकोण आहे. ओके, समद्विभुज त्रिकोण आहे, यामध्ये याचा पाया काय सांगितलं आपल्याला, पाया 8 सेंटीमीटर दिला. ओके, बघा या ठिकाणी आपण सगळ्यात पहिले जे आहे त्रिकोणाची मांडणी करून घेऊया, त्रिकोण मांडून घेऊया म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे सोडवणं सोपं जाईल. बघा समद्विभुज त्रिकोण म्हणजे समोरासमोरच्या बाजू या सारख्या असतात, समद्विभुज त्रिकोण. ओके, बघा आता काय म्हटलंय, याचा पाया किती आहे, तर पाया जो असतो विद्यार्थी मित्र हा त्रिकोणाचा किती सांगितलेला आहे, हा 8 सेंटीमीटर सांगितलेला आहे. ओके, बघा पाया किती आहे, 8 सेंटीमीटर सांगलाय म्हणजे हा भाग झाला 4 सेंटीमीटरचा आणि हा भाग झाला 4 सेंटीमीटरचा. ओके, चला आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपल्याला माहित आहे की प्रत्येक सारखी बाजू ही किती आहे, 5 सेंटीमीटर आहे. प्रत्येक सारखी बाजू किती असणार आहे, ही 5 सेंटीमीटर असणार आहे. ओके, बाजू या समोरच्या बाजू सारख्या आहेत, त्यामुळे या ठिकाणी या कशा आहेत, या 5 सेंटीमीटरच्या आहेत. ओके, चला मग आता या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे. ओके, या त्रिकोणाचे आपल्याला क्षेत्रफळ काढायची आहेत. तर बघा विद्यार्थी मित्र, या टाईपचा प्रश्न सोडत असताना आपल्याला काही या पद्धतीने सर्वप्रथम मांडणी करून घ्यायची आहे. आता आपण हा प्रश्न सोडवूया. पहा यामध्ये आपल्याला काय दिलंय विद्यार्थी मित्र, या ठिकाणी क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. ओके, आता एक क्षेत्रफळ काढत असताना कसं, आता या ठिकाणी आपल्याला सगळ्यात पहिले या x ची एका व्हॅल्यू काढून घ्यावी लागेल. ओके, पहा कसं करायचं या ठिकाणी, बघा x चा वर्ग, x वर्ग म्हणजे या ठिकाणी काय दिलं आपल्याला एक माहित नाही. ओके, एक काय बाजू आपल्याला माहित आहे, 4 बाजू आहे. ओके, आणि दुसरी काय विद्यार्थी मित्र, तर 5. ओके, या ठिकाणी समद्विभुज त्रिकोण म्हटलं, या ठिकाणी हा फळ आला. ओके, तर आपल्याला फक्त या एवढ्या त्रिकोणापुरतं जे आहे मर्यादित राहावं लागेल. ओके, इतक्या त्रिकोणाचं जे आहे या ठिकाणी जो हाफ त्रिकोण आहे हा वाला, या ठिकाणी आपल्याला सगळ्यात पहिले या त्रिकोणाची बाजू जी आहे ती समजून घ्यायची आहे. ओके, त्याची आपल्याला समजून घ्यायची आहे. बघा या ठिकाणी ही बाजू किती आहे, तर ही आहे 4, इथे 4 मांडली आपण. ओके, आणि त्यानंतर 4चा वर्ग म्हणजेच काय 8 या ठिकाणी आहे, आणि दुसरी काय बाजू, तर बरोबर काय 5चा वर्ग ही जी बाजू आहे हिचं घेतलंय. मग बघा आता विद्यार्थी मित्र, या ठिकाणी x वर्ग बरोबर काय असणार आहे, तर 25. ओके, 5चा वर्ग 25 आणि वजा 4चा वर्ग काय 16. 25 वजा 16 जर केलं तर आपल्याला या ठिकाणी x ची किंमत किती मिळते रे, या ठिकाणी 25 वजा 16 जर केलं असता x ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 9. ओके, या ठिकाणी काय 9x ही झाली x ची व्हॅल्यू, एका x ची व्हॅल्यू काय झाली 9. ओके, बघा आता या ठिकाणी विद्यार्थी मित्र 9 आली आणि 9 हा वर्ग कशाचा आहे, तर 9 हा वर्ग आहे 3चा, म्हणजेच काय झाला विद्यार्थी मित्र, या ठिकाणी 3x हे असणार आहे. 9 हा 3चा वर्ग आहे. ओके, बघा मग आता हे अशा पद्धतीने झालं. मग आता पुढची स्टेप काय असणार आहे, पुढची स्टेप या ठिकाणी समजून घ्या. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र आता आपल्याला काढायचं काय, क्षेत्रफळ. आपल्याला काढायचं काय, क्षेत्रफळ विचारलेलं आहे. आपल्याला काय करायचं, या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मग या ठिकाणी क्षेत्रफळ काढत असताना काय करायचं, त्याचं सूत्र आहे बघा 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. ओके, याचं सूत्र, हे सूत्र विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण आहे. ओके, क्षेत्रफळ काढण्यास सूत्र काय, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, हे झाले याचं क्षेत्रफळ. बघा याची मांडणी करून आपण हे सोडवूया विद्यार्थी मित्र. मांडणी बघा 1/2 गुणिले या ठिकाणी पाया किती आहे, तर पाया आहे 8. त्यानंतर उंची किती आहे, तर उंची आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा आताच निघालेलं उत्तर आपलं 3. ओके, या ठिकाणी हा गुणाकार आहे. ओके, आता या ठिकाणी हे सोडून घ्यायचं आहे. ओके, बघा सोडवा विद्यार्थी मित्र, सोडवताना काय आहे या ठिकाणी बघा
या सर्वप्रथम याची आपण गुणाकार करून घेऊया. ओके, 1/2 जशात तसं लिहिलं, गुणाकार 8 त्रिक या ठिकाणी बघा 8 त्रिक 24 या ठिकाणी 24 करून घ्यायचं आहे, ही मांडणी करून घ्यायचं आहे. म्हणजेच आता या ठिकाणी हा गुणाकारामध्ये आहे, म्हणजेच काय 1/2 गुणिले 24 हे आपल्याला सोडून घ्यावं लागेल. ओके, तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र बे एक बे आणि बे 12. ओके, या ठिकाणी काय 12 24 म्हणजेच 1 गुणिले 2 असं आलेलं आहे 12. म्हणजेच या ठिकाणी काय मिळालं विद्यार्थी मित्र, आपल्याला उत्तर काय मिळालं आहे 12 सेंटीमीटरचा वर्ग. ओके, 12 cm स्क्वेअर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी 12 cm स्क्वेअर हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला पहा विद्यार्थी मित्र, या टाईप मध्ये आपण हे प्रश्न महत्वपूर्ण जे प्रश्न आहेत हे अगदी सहजरित्या आपण सोडवलेली आहेत. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा हा आगामी परीक्षेमध्ये होणार आहे. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, भूमितीवर आपल्याला बरेच प्रश्न हे परीक्षेमध्ये बघायला मिळतात आणि निर्णय जो असतो हा इथेच होतो. ओके, इथेच विद्यार्थ्याचे मार्क्स हे चुकतात विद्यार्थी मित्र, बऱ्याच विद्यार्थ्यांचे. बघा, समभुज चौकोनाची एक कर्णरेषा 70 सेंटीमीटर आहे आणि या कर्णाचे त्याच्या बाह्य शिरोबिंदूपासून अंतर हे 27 सेंटीमीटर आहे. तर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय असेल? ओके, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ जे आहे ते काय असेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ओके, पहा यामध्ये आपल्याला काय एक कर्णरेषा दिलेली आहे 70 सेंटीमीटरची आणि त्या कर्णात त्याच्या बाह्य शिरोबिंदूपासूनचे अंतर किती दिले आहे 27 सेंटीमीटर आणि आपल्याला चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. ओके, त्या समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. आता बघा या टाईपचा प्रश्न आता सगळ्यात पहिले काय करायचं, समभुज चौकोन जो आहे हा आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्र आखून घ्यावा लागेल. ओके, समभुज चौकोन काय आखून घ्यावा लागेल. समभुज चौकोनात काय असतं, तर समोरच्या भुजा ज्या असतात ना या समान असतात, त्याला समभुज चौकोन असे म्हणतात. ओके, चला तर पहा विद्यार्थी मित्र, ए बी सी डी या ठिकाणी शिरोबिंदूला आपण नाव लिहून घेऊया. ओके, पहा त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, यामध्ये आपल्याला काही गोष्टी दिलेल्या आहेत. या ठिकाणी कर्ण जो आहे, ओके, हा कर्ण जो आहे मध्यातला कर्ण, हा कर्णाची काय कर्णरेषा किती दिलेली आहे, तर कर्णरेषा आपल्याला दिलेली आहे 70 सेंटीमीटरची. ओके, कर्णरेषा 70 सेंटीमीटर दिलेली आहे आणि बाह्य शिरोबिंदूपासूनचे अंतर किती दिलेले आहे 27 दिलेले आहे. ओके, बघा या ठिकाणी बाह्य शिरोबिंदूपासूनचं अंतर जे आहे ते आपण या ठिकाणी लिहून घेऊया. किती देण्यात आलेलं आहे आपल्याला या ठिकाणी, जे आहे बाह्य शिरोबिंदूचं अंतर ते 27 सेंटीमीटर दिलेलं आहे. किती, तर 27 सेंटीमीटर देण्यात आलेलं आहे. ओके, पहा मग आता विद्यार्थी मित्र, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर याकरता एक सूत्र आहे. ओके, बघा समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे, ते शॉर्ट ट्रिकने देखील आपण काढू शकतो, पण मी तुम्हाला सगळ्यात पहिले याचं सूत्र लिहून देतो. ओके, सूत्र लिहून देतो म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला सूत्राचा देखील वापर करता जमला पाहिजे. ओके, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय, तर बघा त्रिकोण ए बी सी. ओके, त्रिकोण ए बी सी. ओके, त्रिकोण ए बी सी चे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण डी बी सी. ओके, डी बी सी या ठिकाणी त्रिकोण डी बी सी जो आहे चे क्षेत्रफळ. ओके, पहा आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपण सरळ सरळ हा प्रश्न सोडून घेऊया, अगदी सहज सुटतो. बघा काय करायचं आहे, त्रिकोणाच्या क्षेत्रामध्ये 1/2 येतो कधी. ओके, आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्र एक कर्णरेषाची सेंटीमीटर किती दिली आहे, कर्णरेषा आपल्याला दिली आहे 70 सेंटीमीटरची आणि या ठिकाणी याचं शिरोबिंदूपासूनचं अंतर किती दिलेलं आहे, तर शिरोबिंदूपासूनचं अंतर आपल्याला जे आहे हे किती दिलेलं आहे विद्यार्थी मित्र, तर हे बघा हे 27 सेंटीमीटर दिलेलं आहे. ओके, बघा मग आता काय करायचं आहे, या ठिकाणी 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. ओके, हे झालं एक याचं. ओके, त्यानंतर याची काय विद्यार्थी मित्र बेरीज. ओके, ज्यामध्ये आपण बघितलं होतं यामध्ये काय ना 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र दोन्ही परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला दिसतं की किमती या सारख्याच आहेत का. मग आता परत लिहून घ्या, 1/2 गुणिले 70 गुणिले 27 अधिक 1/2 गुणिले 70 अधिक गुणिले या ठिकाणी 27. ओके, 70 गुणिले 27 हीच या ठिकाणी व्हॅल्यू येते. आता याची काय करायची आपल्याला विद्यार्थी मित्र, आपल्याला याची बेरीज करून घ्यावी लागेल. ओके, याची काय करायची आहे बेरीज.
मग आता बघा सरळ सरळ बेरीज म्हणजे काय, याची दुप्पट करायची आहे आपल्याला. ओके, दुप्पट करायची आहे. मग 2x करूया आपण या ठिकाणी. 2 गुणिले 1/2 गुणिले 70 गुणिले 27 जर केलं तरी देखील आपल्याला होऊन जाईल काम आपलं. ओके, बघा मग आता हे सोडवायचं आहे. सोडवताना बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र सोडवूया. बघा 2 कटले या ठिकाणी. ओके, 2 इथं कटले. आता उरलं काय, 1 गुणिले 70 गुणिले 27 म्हणजेच काय ते विद्यार्थी मित्र, तर 70 गुणिले 27 इतकीच व्हॅल्यू या ठिकाणी राहिलेली आहे. ओके, 70 गुणिले 27 हेच राहिलेलं आहे. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. बघा 70 गुणिले 27 जर केले असता आपल्याला विद्यार्थी मित्र लक्षात येतं. बघा 0 7. ओके, 0 ने 27 गुणलं असता उत्तर काय येतं, 0च येतं. ओके, बघा आता उरला किती, 27. आता 27 विद्यार्थी मित्र होते 189. 27 होतं म्हणजेच 1890. ओके, म्हणजेच काय विद्यार्थी मित्र, तर या ठिकाणी बघा 1890 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, त्याचं क्षेत्रफळ किती आहे, 1890 चौसेमी. म्हणजेच ऑप्शन नंबर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. 1890 या ठिकाणी सेंटीमीटर हे काय असणार, या समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ असणार आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर विद्यार्थी मित्र तुम्हाला ते स्पष्टीकरण आपण केली सोडवलेली ही क्लासची पीडीएफ असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला हे सर्व स्पष्टीकरण तुम्हाला मिळणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. त्याकरता तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पीडीएफ हा मेसेज करायचा आहे. ओके, चलो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.